शनिवारी सोलापूरच्या कर्णिक नगर परिसरात एका खोली 23 वर्षांची अश्विनी कैशापुरे आणि रोहित गावडे स्वतःला संपवलं या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली। दोघंही समवयस्कर असल्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे संशय व्यक्त केले जात होते, पण त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे। आम्ही दोघं भाऊ बहीण, आमच्यावर संशय घेऊ नका असं त्याचे लिहिलं होतं। तसंच अश्विनी रोहितची ओळख आपल्या मानलेला भाऊ अशीच करून दिल्यासह तिच्या घरच्यांनी सांगितलं असं असताना या दोघांनी स्वतःचे जीवन संपवण्यामागचं कारण काय याचं कोड सुटत नव्हतं। पण त्यांच्या 4 मित्रांनी दिलेल्या माहितीमधून प्रकरणाचा खुलासा झालाय। यामध्ये रोहित आणि अश्विनीचं नातं कसं होतं याचीही माहिती। मित्रांना मृत्यूच्या आदल्या दिवशी ठेवलेल्या स्टेटसमध्ये तिची आणि रोहितच्या नात्याबद्दल तिने लिहिलं होतं। तर प्रेमसंबंध तुटल्यानंतर अश्विनी न टोकाचा निर्णय घेतला असा एक अँगल आहे। आता समोर येतोय तिने लिहिलेल्या 2 पानी चिठ्ठी याबद्दल धक्कादायक खुलासा झाले। अश्विनी न लिहिलेल्या चिठ्ठी नक्की आहे काय? त्यांच्या मित्रांच्या चौकशीतून त्यांच्या नात्याबद्दल कोणती माहिती समोर आली हे सत्य खूप भयानक आहे। तर चला मग जाणून घेऊया। माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही दोघं खूप रडून जीवन नको म्हणून गेलो जिवंत असताना। आम्हाला खूप जणांनी लांब करायचा प्रयत्न केला, पण मेल्यावर तरी आम्हाला सोबत जाळा आधी। माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले, जगण्याची इच्छा मेली होती। माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग आहे, ते फक्त पोलिसांनी ऐका। त्या मुलीला बोलवून विचारा, आमच्या मरण्याचं कारण तीच आहे, कारण तिने मला आणि आदित्यला लांब केलं स्वतःच्या स्वार्थासाठी। आदित्य, जाता जाता लास्ट टाइम तुला एक सांगते आदित्य, सत्य कडू असते एवढं लक्षात ठेव। मला ना तू मेल्यावर पण विसरायला होत नाही जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा पप्पा मम्मी। मी मरायला कारण मी जगून, पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल। माझ्या घरचे आणि आधीची काही चूक नाही असं त्या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं। अश्विनीच्या घरच्यांनाही धक्का बसला। आदित्य आणि अश्विनीच प्रेम होतं पण नाही, त्यामुळे असावं असं चिठ्ठीवरून स्पष्ट होत असलं तरी आदित्य आणि नयना आहेत कोड, आणि अश्विनी सोबत रोहितनेही स्वतःला का संपवलं या कोड्याच उत्तर शोधत होते। पोलिसांनी चौकशीसाठी त्यांच्या 4 मित्र मैत्रिणींना बोलवलं। त्यांच्या जबाबत या सगळ्या प्रकरणाचा उघड झालाय। रोहित अश्विनीला बहीण मानत होता, इतकंच नाही तर ती त्याच्यासाठी आई होती। एका म्हातारीनं त्याला सांगितलं होतं की त्याचे आई वडील खरे नाही। तेव्हापासून रोहित अश्विनीलाच आई म्हणत होता। मैत्रीला जामणार होता आणि आई समान, बहीणच राहणार नसेल तर मी जगून काय करू असा विचार करून त्याने हे टोकाच्या पाऊल उचललं असावं, असा दोघांच्या मित्रांनी सांगितलं। पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आदित्यराज आणि रोहित हे तिघं शाळेपासूनचे मित्र होते। आदित्य आणि अश्विनी 5 वर्षांपासून प्रेमात होते, पण त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य 1.5 वर्षांपासून नयना नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता। त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं, पण या प्रेमभंगामुळे आदित्यच्या सोडून जाण्यामुळे अश्विनी खूप दुखावले होते। 1.5 वर्ष झालं तरी ती आदित्यला विसरू शकत नव्हती। आदित्यला आपल्यापासून दूर करण्यात नयना जबाबदार असल्यास अश्विनीला वाटत होतं। गुरुवारी सकाळी रोहित मालकाच्या खोलीवर आल्यानंतर तिथे अश्विनी आली। दोघेही एकमेकांच्या दुःखात खूप रडले। रोहित अश्विनीशिवाय कोणालाही जवळसह मानत नव्हता, त्यामुळे तिच्यासोबत त्यांनाही स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। दोघांनी आपापले फोन स्विच ऑफ केले आणि स्वतःला संपवलं असं प्राथमिक तपासात समोर आलंय। पण आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करताय। पोलिसांनी अश्विनी आणि रोहितचे फोन ताब्यात घेतले। अश्विनीना फोनमध्ये रेकॉर्डिंग पोलिसांनी ऐकावं असं चिठ्ठीत लिहून ठेवलंय, त्यामुळे या फोनमध्ये नक्की काय सापडणार, यामुळे या प्रकरणात कोणता वेगळा येणार का याचा पोलीस तपास करत आहेत। तसंच आदित्य आणि नयना यांची चौकशी केली जाणार आहे।
आता रोहितचे मालक गाडे यांनी रोहितच लग्न झालं असून त्याला एक मुलगा असल्यास पोलिसांना सांगितले, तर त्याच्या घरच्यांनी मात्र रोहित अविवाहित असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे रोहितच्या घरच्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये समोर येणार अश्विनीने केलेल्या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? या प्रकरणात वेगळा कोणता ट्विस्ट येणार का? हे पाहणं महत्त्वाचं. असणाऱ्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.